नमस्कार, मी अभिषेक राळकर, म्हणजेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील सार्थक. आणि आता माझ्यासोबत आहेत दस्तूर खुद्द आनंदी मॅडम. कल्याणी. यस, कल्याणी मॅडम. म्हणजे खूप दिवसांपासून लोक विचारतात कधी येणार. तर आलेले आहेत. आले ते थेट डायरेक्ट मडमधल्या मरीन ड्राईव्हवर आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आमच्या आजूबाजूला. काय सांगितलीस का? सांगितलं. नमस्कार. नाही वाह, व्हॉट एन ॲडिशन सरजी. घेतो अजून. बसा इथे. तू पण काढतोस ते बस आता. इकडे मागे समुद्र आहे. आणि स्टार मीडिया मराठीनी त्यांच्या खर्चाने आम्हाला 2 कणसं घेऊन दिलेली. शूट भेट नाही, आमचं पॅकअप झालेलं आमचं आहे. दोघांचंही पॅकअप आहे, त्यामुळे आम्ही खूप चिल मध्ये आहोत. खूप रेअरली असं होतं की एवढ्या लवकर पॅकअप होतं. आणि त्यात असं जर क्लायमेट असेल तर म्हणजे फर्स्ट कॉपी आहे ना क्वीन्स. आणि मला वाटतं पहिल्यांदा आलं, म्हणजे आम्ही याच एरियात किती 1.5 वर्ष शूट करतोय. पण मी दुसऱ्यांदाच आलो इथे. इथे तर पहिल्यांदाच आलो बाहेर इथे दगडावरती. नाही. या एरियामध्ये तुमचे आउटडोअर सुद्धा शूट होतात. हो. कसं वाटतं की जेव्हा म्हणजे आउटडोअर तर आणि इव्हन प्रेक्षक येतात आणि तुमच्याबरोबर सेल्फी वगैरे काढतात, आता सुद्धा तो प्रकार घडलाय. हो. काय सांगायचं? छान वाटतं. आणि लोक आपली सिरियल बघतात, आवडीने बघतात, आणि आपण त्यांना लक्षात राहतो. ही सगळ्यात खरं तर मोठी गोष्ट असते प्रत्येक कलाकारासाठी. सो छान वाटतं, मजा येते. आम्ही मागे एक याचा सिक्वेन्स शूट केला होता, जेव्हा मी तिला फिरायला घेऊन जातो असं इथेच आम्ही शूट केलं होतं. हो, याच भागात. फक्त आम्ही समुद्र दाखवला नव्हता, कारण नाशिकमध्ये कसं समुद्र येणार. पण तेव्हा पण कारण लाईट चालला होता, संध्याकाळ, मग घाई, आणि परत आमच्या सेटवरती जाऊन सीन शूट करायचं, त्यामुळे असं थांबून निवांत बसताना आलं इथे. आता म्हणून मग म्हटलं ना, असं तुझ्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आमचं पॅकअपही लवकर झालं, मला इथे यायला मिळालं. लास्ट टाइम कधी असं बीच वरती फिरायला वगैरे गेलेलात का, किंवा त्यावेळीची मजा अशी तुम्हाला आठवते की काय काय कर? नाही, म्हणजे खरं सांगायचं तर शूटिंगच्या इतक्या म्हणजे 12 ते 14 तासाच्या स्केड्यूल मध्ये फिरायला जाणं कुठे, हे खरंच घडत म्हणजे पॉसिबल होत नाही. आणि जरी सुट्टी मिळाली तरी इतरही कामं असतात जी आमची महत्वाची असतात, जसं की बँकेचं काम असतं किंवा इतर जी काही, त्याच्यातच आमचा वेळ जातो की फिरायला जाणं वगैरे होत नाही सहसा. त्यामुळे नाही, हेच आता असं वाटतंय की पहिल्यांदा आल्यासारखं. हा, मी शेवटचं म्हणजे आठवत होतं मी कधी गेलोय. मला वाटतं लॉकडाऊनच्या आधी 2019ला वगैरे. अच्छा, तेव्हापासूनच सांगायचंय. आय थॉट आत्ताच. सॉरी. लहानपणापासून सांग. मुंबईचीच आहे. मालाडची. मुंबई मालाडमध्ये येत नाही. मालाड मुंबईत येत नाही. मी शूटिंगच्या निमित्तानेच खरं तर या बाजूला जास्त येणं होतं. आणि घरी गणपती असला की गणपती विसर्जनसाठी येणं होतं. अच्छा, इथेच करता तुम्ही? आम्ही इथे करतो गणपती विसर्जन. इथे नाही, मारवे. मी आरामनगर नावाचं एरिया आहे,
अंधेरीच्या इकडे, तर तिकडे जेव्हा जायचं ऑडिशनला, तिकडे लिटरली रस्ता क्रॉस केला की समुद्र आहे. तेव्हा जायचो बऱ्याच वेळा. पण मग आता लॉकडाऊनपासून काय असं जाणं झालं नाही पुढे तिकडे किंवा इकडे. एरवी मी आळशी, काम नसेल तर उठून असं जात नाही, घरी झोपा काढतो, त्यामुळे मग जाणं होत नाही कुठे. तरी आपण कॉलेज लाईफ मध्ये असताना किंवा फ्रेंड्स सोबत गेल्यावरती म्हणजे बीचवरती तर कपल वगैरे तर असतातच. तुम्ही कधी असं म्हणजे कोणाची खोड काढले का किंवा असं काही वेगळं प्रकार? मी केलंय हे. आम्ही म्हणजे रिसेंटच मन धागा धागाचं शूट सुरू होतं आणि मी आणि पूजा म्हणजे आमची क्रिएटिव्ह जी आधी होती ती. सो इथे ना खूप छान मॅगी मिळते. इथे एक दादा आहे जे उत्तम मॅगी बनवून देतात. सो ती मॅगी खाण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि समोर आमचं एक कपल बसलं होतं. सो त्यांना त्रास देण्यासाठी तिने गाडीचे हेडलाईट्स ऑन ठेवले होते. पाप लगेगा. असं टाइमपास केलेला आहे किंवा जाऊन मुद्दाम तिथे बसणं वगैरे त्यांच्या बाजूला हे पण केलेलं आहे. हो. अभिषेक? हाय, आम्ही मुळात कसं होता, नाशिकला समुद्रच नाही आहे. पण आमच्याकडे धरणं आहेत खूप. अनेक धरणं आहेत नाशिकच्या जवळपास. आम्ही तिकडे जायचो. पण असं कधी कपल्सला त्रास दिला वगैरे असं नाही केलं कधी आम्ही. कारण मला आपलं होत नाही, दुसऱ्याचं भलं होतंय, कशाला आपण त्रास द्यायचा. आणि कसं होतं, त्यात आमचा मुलांचा मोठा ग्रुप होता. एवढे मुलं एकदम पाहिले की कपल आपोआपच उठून जातात. त्यामुळे असं काय, पण आम्ही कधीच असा त्रास दिलेला नाही कोणाला, कधीच पाप केलं नाही. बरं. बरं, आता पावसाळा सुरू आहे, सो तुम्हाला सगळ्यात जास्त बीच तर आहेच, पण कुठे जास्त फिरायला आवडतं? मला बीच खरं तर खूप आवडतात, पण त्याचबरोबर असं डोंगर जिथे असेल आणि फक्त आजूबाजूला झाडं असतील आणि मध्ये एक असा मोकळा रस्ता असेल अशा ठिकाणी लॉंग ड्राईव्हला जायला मला प्रचंड आवडतं. आमचा नाशिकचा जो रस्ता आहे, आत्ता पावसाळ्यापासून ते उन्हाळा सुरू होईपर्यंत बेस्ट टाईम असतो. कारण आता कसाऱ्यापासून मी आता मध्ये जुलैमध्ये एक दिवस गेलो होतो. तेव्हा तुला व्हिडिओ दाखवेन. दुपारी 1 वाजता मी कसारा क्रॉस केला आणि दुपारी 1 वाजता इथून आता तू जेवढ्या अंतरावर आहेस ना, साधारण त्याच्या दुप्पट अंतराच्या पुढचं दिसत नव्हतं, एवढं धुकं होतं छान. मला ते आवडतं. पुन्हा अगेन मला पण कुठेतरी असं ट्रेकला वगैरे वरती आम्ही एकदा यायला गेलो होतो. आमचा सगळा नाटकाचा ग्रुप ब्रह्मगिरी पर्वत आहे त्र्यंबकेश्वरला, तिकडे जायला मला फार आवडतं. वरती तिथे धुकं असतं पूर्ण, आपण धुक्यामध्येच चालत असतो, काय दिसत नाही, फार मजा येते तिकडे. बरं दिव्या, तुला अभिषेकला कुठे पिकनिकला घेऊन जायचं झालं तर कुठे घेऊन जाशील? त्याच्याच नाशिकला घेऊन जाईन मी आणि त्याला सांगेन मला फिरव तू. करेक्ट. कारण तो नेहमी मला म्हणतो की नाशिकमध्ये असे खूप स्पॉट्स आहेत दिव्या, आणि जे तो आता म्हणाला की दुपारी 1 वाजता, तो व्हिडिओ त्याने मला खरंच दाखवला आणि खरंच खूप बघूनच ते कमाल वाटतंय. तर ती जागा एक्सप्लोअर करायला मलाही आवडेल. आणि असे कित्येक स्पॉट्स सांगितलेत त्याने मला की तू ये. आमचं शूट झालं होतं नाशिकमध्ये लास्ट इयर, पण त्यावेळेस आम्हाला वर्षभर ऐकवते का? अरे मी ऐकवत नाहीये, मी सांगतेय की त्यावेळेस शूटिंगमुळे खरं तर आम्हाला नाही फिरता आलं. पण बघू, जर नेक्स्ट टाइम कधी नाशिकला जाणं झालंच तर मी सरांना सांगेन की सर जरा तुमच्या बिझी स्केड्यूल मधून थोडासा वेळ माझ्यासाठी काढा आणि मला नाशिक फिरवा. नाशिकपेक्षा भारी जागा जगात नाही दुसरी. तरी सुद्धा दिव्यानी गाडी घेतल्यापासून तुला कुठे फिरवलंय का? ती स्वतः फिरली नसेल गाडी. जाऊ दे. नाही पण तिने मला वाटतं तू एकदा कुठेतरी कोकणात काहीतरी जाणार होतीस तेव्हा आणली ती सेटवर गाडी ना? नाही, एकदा आणली होती तिने मी सेटवर. सेटवर गाडी आणली होती, पण कुठे जाणार होते मी? कुठेतरी बाहेर गावी जाणार होती. कुठेतरी जाणार होते, पण आता तेव्हा- एक्झॅक्टली आठवत नाही. पण त्याला नाही फिरवलंय कारण कसं पण असतं, मी बसलो गाडीत बसून बघितलंय. हा फक्त गाडीत बसून त्याने गाडी अशी एक थोडे ते नवीन शिकतात ना लोक, राऊंड मारून बघितली आहे. पण नवीन फिरवलं शिकणारे असतात ना नाहीये. लोक, ज्यांना थोडी चालवायला देतात, तशी तेवढीच मी चालवली. चालवायला देतात तेवढी चालवली असं म्हणतो. तिने दिली होती चावी विश्वासाने माझ्याकडे. असं आता म्हणजे आता काय बोलणार आपण, हा. जाऊच दे. मालिकेत पुन्हा आता दिव्या तुझी एंट्री झालेली आहे. आनंदी नाही तर वेगळ्याच कॅरेक्टर मधून तुझी एंट्री झालेली आहे असं तर प्रोमो मध्ये दिसतंय. हम्म. सो तू
तुला त्याचा रिस्पॉन्स कसा आलाय? कारण बरेच दिवस झाले लोक तुला विचारत होते आणि तुझा रिप्लाय त्याच्या कमेंट वरती येत नव्हता. तर तुलाही ते करत असते टीम. आता काय तू सांगशील? खरं तर बरं झालं हा प्रश्न तू मला विचारलास, कारण मला या गोष्टी प्रश्नाचं उत्तर खरंच मलाही द्यायचं आहे. सगळ्यात आधी मी मनापासून माझ्या सगळ्या प्रेक्षकांची माफी मागते. आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी की मला कुणापर्यंत पोहोचता आलं नाही, कोणाच्या कॉमेंट्सना रिप्लाय करता आला नाही, कोणाच्या DMsना रिप्लाय करता आला नाही. कारण काही गोष्टी असतात किंवा काही गाईडलाईन्स असतात त्या आम्हा कलाकारांनाही फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे पण मी खरं सांगते, ह्या 1 महिन्यामध्ये मला कळलंय की लोक आनंदीवर किती प्रेम करतात आणि आनंदी हे पात्र मी साकारतेय. त्यामुळे ते कदाचित ते प्रेम मलाही मिळत होतं कुठेतरी. पण खूप छान रिस्पॉन्स, मला लिटरली मेल्सही आले आहेत. काय माहिती लोकांनी कुठून तरी माझा नंबर शोधून काढून मला व्हॉट्सॲपही केले आहेत. आणि ते सगळे मेसेजेस, सगळे मेल्स, सगळ्या कॉमेंट्स, काही लोकांचे आपल्याला जे अननोन लोक असतात म्हणजे इन्स्टाला काही मेसेजेस रिक्वेस्टमध्ये जातात, तेही मी पाहिले आहेत. आणि भरभरून प्रेम मिळालं लोकांचं. खूप छान वाटतंय. आणि तुम्ही आमची मालिका इतक्या आवडीने बघताय हे बघून, त्या कॉमेंट्स वाचूनही खूप छान वाटतंय. पण पुन्हा फायनली तुमची आनंदी परत आली आहे. म्हणजे मला भरून यायचं की जेव्हा आता हा जो प्रोमो आऊट झाला त्याच्यानंतरही लोकांचं असं झालं की आली आमची आनंदी, परत आली आमची आनंदी. सो असं कुठेतरी फील होत होतं की मी त्यांच्याच कोणाच्या तरी फॅमिलीचा, घरातला एक भाग झाले आहे. सो खरंच खूप छान वाटतंय. ओव्हरवेल्म्ड आहे मी. बरं दिव्या, तू जेव्हा म्हणजे या मालिकेत दिसत नव्हतीस तेव्हा अभिषेकला सुद्धा प्रेक्षकाने पिडलं होतं. पिळलं नव्हतं रे, काय होता काय सांगशील त्याबद्दल? नाही. दिसत नव्हती सोबत. पिडलं नाही म्हणणार मी. अगेन विचारत होती लोक खूप की आनंदी कधी येणार आहे, आनंदी कधी दिसणार आहे परत, किंवा काय आता पुढची गोष्ट कशी आहे. पण अगेन मला वाटतं दिव्याने खूप योग्य शब्दात सांगितलं की कधी कधी काय गोष्टी नाही सांगतायत, किंवा ऑब्व्हियसली आम्हाला थोडं आधी कळलं होतं की आनंदीची एंट्री कधी होणार आहे, कशी होणार आहे, काय गोष्ट आहे. पण आधीपासून नाही सांगता येत ना, मग काय मजा राहिली. त्यामुळे मला पण असं कोणी विचारल्यावर मी सांगायचो की थोडे पेशन्स ठेवा, कळेल तुम्हाला लवकरच उत्तर कळेल. सो आता कळलेलं आहे लोकांना. प्रोमोला पण अगेन खूप छान रिस्पॉन्स आला आहे. आणि ते पण जसं मी एकदा म्हणलो होतो मागे की लीप नंतर मला काहीतरी वेगळं करायला मिळतंय कॅरेक्टर, तसं आता तिचं पण थोडं वेगळं आहे. जे आनंदी आधी जशी होती तशा प्रकारचं नाही आता कॅरेक्टर, जरा वेगळं आहे. सो आय होप तिला पण आता. मलाही खूप मजा तुला कसं येते. वाटतं आता वेगळं नवीन कॅरेक्टर? मला खरंच खूप मजा येते आता जे कॅरेक्टर, ज्या पद्धतीने आनंदी मध्ये काही गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे आधीची आनंदी जी होती, जी खूप अशी शांत, सौम्य आणि कुणीही म्हटलं तरी सतत रडणारी प्रेक्षकांच्या भाषेत, सो आता ती तशी नाहीये. आता ती स्ट्रॉंग झाली आहे आणि कुठेतरी तिने स्वतःला खूप छान पद्धतीने ट्रान्सफॉर्म केलं आहे. आणि तिच्यात काय काय बदल झालेत हे तुम्हाला खरं जेव्हा तुम्ही आता मालिका बघाल तेव्हा कळतील. तू काय काय एक्सपिरियन्स केलेस बदल आता? मी खरं तर मी तयारी आणि माझी खरं तर तयारी म्हणजे मला आत्ता माझं शूटिंग सुरू झालं आहे. सो मीही काय 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 तू वेगळा एक्सपिरियन्स तुला काय आला? कॅरेक्टर काय वेगळं वाटतं तुला? माझं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग झालं आहे आणि त्या पद्धतीने माझे डायलॉग्सही येतात. म्हणजे जसं की आता आजच जो माझा एपिसोड टेलिकास्ट झाला ज्याच्यामध्ये ती म्हणते की आता रडायचं नाही, लढायचं. सो अशा पद्धतीने तिच्यामध्ये म्हणजे आधी जी सतत रडणारी आनंदी होती ती तुम्हाला आता बघा तुम्ही. आता मी जास्त स्पॉइलर देत नाही, पण प्लीज बघा. तर आनंदीच्या एंट्रीने आनंदी झालाच असणार. आता प्रेक्षकांना तुला रिप्लाय द्यायचं नाही कारण आनंदी दिसतेच आहे. सो मालिकेमध्ये असं दाखवलंय की तुला चाफ्याची फुलं आवडते. हो, अभिषेकने किंवा सार्थकने तुला कधी दिलेत का? अभिषेकने नाही दिले, सार्थकने दिलेत. हो, तो पण एक promo आमचं झालेला. छान. अगदी सुरुवातीला म्हणजे तेव्हा आम्ही एकमेकांच्या समोर आलेलो नसतो. तो हार जो आम्ही नाशिकमध्ये शूट केला, एक फुलवाले दादा असतात आणि
तो हार असे लावलेले होते, तो त्या पलीकडे असतो आणि मी या बाजूला असते आणि त्या हारांमधून तो मला एक चाफ्याचं फूल देतो आणि ते मी घेते. सो असा एक प्रोमोज आमचा शूट झाला होता जो अगदी सिरियलच्या सुरुवातीला होता. आमच्या सेटवरती चाफा आहे, पण सोनचाफा नाही. सोनचाफा नाही ना? नाही. सोनचाफा नाही. आणि त्याच्यानंतर मग हे कुठे झाले. कुठे आणि आमच्या याच्यात मिळत नाहीत रे फुलं चांगली. सेटिंग वाले आणतात बिचारे कुठनं तरी.